हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचची अतिशय इम्पॉर्टंट ग्रामर सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण नाऊन शिकणार आहोत. नाऊन म्हणजे काय, त्यांचे टाइप्स आणि या टाइपचे कंपॅरिझन एक्झाम्पल थ्रू आपण शिकूया. स्कूल लेवल, कॉलेज लेवल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲस्पिरंट्स किंवा प्रत्येक जण की ज्याला इंग्रजी अगदी मनापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओज खूप युजफुल ठरणार आहेत. इंग्रजी भाषेवरची पकड मजबूत करायची असेल आणि अगदी फर्राटेदार नेटिव्ह प्रमाणे इंग्रजी बोलायचं असेल तर ग्रामर हे यायलाच हवं आणि म्हणूनच तुम्ही हे सगळे व्हिडिओज नक्की पहा. आता नाऊन शिकण्यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय ते पाहूया. पहा, याच्या नावातच अर्थ आहे. स्पीच म्हणजे बोलणं, म्हणजे आपण जे काही बोलतो ते, आणि पार्ट्स म्हणजे भाग किंवा घटक, म्हणजे बोलण्याचे घटक. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कोणताही पदार्थ जेव्हा बनवत असतो तेव्हा त्यात आपण वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजेच घटक टाकत असतो, तेव्हा ती एक पूर्ण डिश बनत असते. आता समजा आपल्याला मटर पनीर बनवायचं आहे, तर मटर पनीर बनवत असताना आपण त्याच्यात पनीर, टोमॅटो, मटर, कांदे आणि वेगवेगळे मसाले घालतो, तेव्हा ती एक डिश मटर पनीर ही बनत असते, बरोबर. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्य आपण जे बोलतो त्यांचे इन्ग्रेडियंट म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच, बरोबर. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत तर नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. आणि या पार्ट मधला नाऊन हा एक पार्ट आज आपण इन डिटेल शिकणार आहोत. नाऊन म्हणजे मराठीत त्याला नाम बोलतात, पण ऍक्च्युअल नाऊन म्हणजे काय? नाऊन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. म्हणजेच व्यक्ती, प्राणी, ठिकाणं, वस्तू, भावना, गुण या सगळ्यांची नावं म्हणजेच नाम. म्हणजे या दुनियेत जेवढ्या पण वस्तू आहेत, जे पण आपल्या आजूबाजूला जे पण काही दिसत आहेत, जी पण काही नावं आहेत, त्या सगळ्यांना नाऊन असं बोललं जातं. आता जे पण तुमच्या आजूबाजूला दिसत आहेत त्या सर्व वस्तूंची नावं म्हणजेच नाऊन. द नेम ऑफ एनिथिंग म्हणजे कोणत्याही वस्तूचं नाव म्हणजेच नाऊन. ह्युमन, ॲनिमल, मंकी, ट्री, लव, हेट, चेअर, सोफा, टीव्ही, फॅन किंवा कोणतीही ठिकाणं, सिटीज, कंट्रीज म्हणजेच नाऊन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक नाव म्हणजेच नाऊन. ओके. आता या नाऊनचे किती आणि कोणते टाईप असतात ते पाहूया. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कॉन्क्रीट नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन. आता इथे पहा, लव हे एक अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, पण हे एक कॉमन नाऊन सुद्धा आहे, तसंच अनकाउंटेबल नाऊन सुद्धा आहे. बॉय, आता बॉय हे एक कॉमन नाऊन आहे, तसंच कॉन्क्रीट नाऊन सुद्धा आहे आणि काउंटेबल नाऊन सुद्धा आहे. ओके. आता हे एकच नाऊन जेव्हा तीन तीन कॅटेगरीमध्ये येतं, तीन तीन टाईप मध्ये येतं, तेव्हा कन्फ्युजन होतं. पण तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकलात तर तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. आता आपण नाऊनचा पहिला टाईप प्रॉपर नाऊन पाहूया. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? अ प्रॉपर नाऊन इज द स्पेसिफिक नेम ऑफ ए पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, थिंग. म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं, जागेचं किंवा एखाद्या वस्तूचं स्पेसिफिक नेम असतं, एक खास असं नाव असतं. त्या नावाला प्रॉपर नाऊन असं म्हणतात आणि ते ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. म्हणजे ते कॅपिटल लेटरने सुरू होत असतं. ते वाक्याच्या कुठेही असू देत, मध्ये आधी कुठेही असलं ते सेंटेन्स मध्ये तरी ते कॅपिटल लेटरने सुरू होत असतं. आता एक्झाम्पल्स पहा. अमित, मुंबई, टाटा, सॅमसंग. तर ही सगळी काय आहेत? स्पेसिफिक म्हणजे प्रॉपर नावं आहेत, बरोबर. अमित हे पर्सनचं नाव आहे, मुंबई हे प्लेसचं नाव आहे, टाटा कंपनीचं नाव आहे, सॅमसंग कंपनीचं नाव आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. रिया इज माय बेस्ट फ्रेंड. रिया काय आहे? प्रॉपर नाउन आहे, बरोबर. का एका मुलीचं हे खास म्हणजे तिचं असं खास नाव आहे. वी लिव्ह इन इंडिया हे काय? प्रॉपर नाउन आहे. मंडे इज माय फेवरेट डे, बरोबर. मंडे काय आहे? प्रॉपर नाउन आहे. आय विजिटेड द ताजमहल लास्ट इयर. ताजमहल प्रॉपर नाउन. अमेझॉन रिव्हर इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर्स इन द वर्ल्ड. अमेझॉन, बरोबर. अमेझॉन हे काय आहे? प्रॉपर नाउन आहे. ओके. नेक्स्ट टाईप कॉमन नाउन म्हणजे जातीवाचक नाव. अ कॉमन नाउन इज ए वर्ड दॅट नेम्स एनी जनरल पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. म्हणजेच एकाच प्रकारातील प्राणी किंवा व्यक्ती किंवा जागेच्या सर्वसाधारण नावाला कॉमन नाउन म्हणतात. म्हणजेच पहा,
आता एक्झाम्पल पहा, पर्सन, पर्सन मध्ये पहा गर्ल. आता सीता आणि गीता ह्या दोन मुली आहेत, बरोबर. सीता आणि गीता काय प्रॉपर नाउन आहेत, पण त्यांना काय बोललं जातं, मुली म्हणजे गर्ल्स. मग गर्ल्स हे काय झालं, कॉमन नाउन झालं. टीचर, बरोबर, टीचर खूप सगळे टीचर आहेत, पण त्या सगळ्या त्या गटाला टीचर हे नाव दिलं जातं, म्हणजेच कॉमन नाउन झालं. डॉक्टर, डॉक्टर हे सुद्धा काय कॉमन नाउन झालं. स्कूल, स्कूल हे सुद्धा काय प्लेस साठी कॉमन नाउन आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्कूल असतात, बरोबर, वेगवेगळ्या नावांचे स्कूल असतात. सिटी, वेगवेगळ्या सिटी आहेत, मुंबई, पुणे, कोलकाता, बरोबर, पण त्यांचं कॉमन नाउन काय आहे, सिटी. ओके. आणि प्रॉपर नाउन काय येणार, मुंबई, दिल्ली वगैरे असं हे जी नाव आहेत ती प्रॉपर नाउन. मार्केट, प्लेस साठी मार्केट हे सुद्धा कॉमन नाउन आहे. डॉग, काऊ, टायगर, किंवा वस्तूंसाठी फोन, बुक, टीव्ही हे काय आहेत, हे सगळे कॉमन नाउन आहेत. एक्झाम्पल्स, राहुल बॉट अ न्यू फोन. राहुल काय आहे, प्रॉपर नाउन आहे, एक खास नाव आहे. आणि फोन, फोन आहे काय आहे, एक जनरल नाउन आहे, बरोबर, एक कॉमन नाउन आहे. म्हणजे फोन कोणत्याही प्रकारचा असेल किंवा कोणत्याही कंपनीचा असेल, ऍपल, वन प्लस किंवा सॅमसंग, कोणत्याही कंपनीचा असू शकतो, बरोबर. मुंबई इज ए बिग सिटी. मुंबई काय आहे, प्रॉपर नाउन आहे, आणि सिटी कॉमन नाउन आहे, है ना. अमेझॉन इज ए पॉप्युलर वेबसाईट. अमेझॉन काय आहे, प्रॉपर नाउन आहे, आणि वेबसाईट काय आहे, कॉमन नाउन आहे. अनेक प्रकारच्या वेबसाईट आहेत, बऱ्याच नावांच्या वेबसाईट आहेत, म्हणून त्या सगळ्यांना काय वेबसाईट हे काय आहे, कॉमन नाउन आहे. प्रिया मॅडम इज माय फेवरेट टीचर. प्रिया मॅडम हे काय आहे, प्रॉपर नाउन आहे. प्रिया काय प्रॉपर नाउन आहे, आणि टीचर कॉमन नाउन आहे. गुगल इज ए वेल नोन कंपनी. गुगल काय आहे, प्रॉपर नाउन आहे, आणि कंपनी हे कॉमन नाउन आहे. बऱ्याच प्रकारच्या कंपन्या असतात, बरोबर, त्या सगळ्यांसाठी कंपनी हे एकच कॉमन नाउन आहे. संजय पार्क हिज कार नियर द स्कूल. संजय काय आहे, प्रॉपर नाउन आहे. कार काय आहे, कॉमन नाउन आहे. कार कोणत्याही प्रकारची असू शकते, कितीतरी कंपन्या आहेत, बरोबर, त्या कोणत्याही कंपनीची कार असू शकते. स्कूल, स्कूल सुद्धा काय आहे, कॉमन नाउन आहे. ओके. थर्ड टाइप आहे कॉन्क्रीट नाउन. अ कॉन्क्रीट नाउन इज ए नाउन दॅट यू कॅन सी, हिअर, स्मेल, टेस्ट और टच. म्हणजेच अशी नामे की ज्यांना आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, वास घेऊ शकतो, टेस्ट करू शकतो, चव घेऊ शकतो, किंवा स्पर्श करू शकतो. ज्या नामांना डोळ्याने पाहू शकतो किंवा आपण आपल्या 5 इंद्रियांनी ज्यांना फील करू शकतो, अशी जी नामे असतात त्यांना कॉन्क्रीट नाउन म्हणतात. एक्झाम्पल्स पहा, ऍपल, डॉग, टेबल, म्युझिक, परफ्यूम, रेन ही सगळी काय आहेत, कॉन्क्रीट नाउन्स आहेत. आता इथे पहा, द फ्लॉवर्स इन द गार्डन स्मेल स्वीट. बरोबर, फ्लॉवर्स, फ्लॉवर्स काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे, जे आपण टच करू शकतो, पाहू शकतो, स्मेल करू शकतो. गार्डन, गार्डन सुद्धा काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे, है ना, आपण पाहू शकतो, तिथे टच करू शकतो. आय कॅन हिअर म्युझिक फ्रॉम द नेक्स्ट रूम. आता इथे म्युझिक काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे. रूम, रूम सुद्धा काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे. म्युझिक आपण ऐकू शकतो म्हणून ते कॉन्क्रीट नाउन आहे, आणि रूम जे आपण पाहू शकतो, टच करू शकतो. ओके. द रेन सोक माय क्लोथ्स. इथे रेन, रेन हे काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे. क्लोथ सुद्धा कॉन्क्रीट नाउन आहे. शी टच द आईस अँड फेल्ट कोल्ड. आईस, आईस काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे. शी लव्स डार्क चॉकलेट. चॉकलेट, चॉकलेट काय आहे, कॉन्क्रीट नाउन आहे, टच करू शकतो आपण. ओके. तर हे झाले कॉन्क्रीट नाउन्स. नेक्स्ट टाइप आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. An abstract noun is a noun that cannot be seen, touched, heard, tasted or smelled. की ज्यांना आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, ऐकू शकत नाही, चव घेऊ शकत नाही, स्मेल म्हणजे वास घेऊ शकत नाही, अशी जी नावं असतात, अशी जी नामं असतात त्यांना अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. हे अगदी कॉन्क्रीट नाउन जे आहे त्याच्या अगदी अपोजिट आहे, बरोबर. इट रिप्रेझेंट्स आयडियाज, क्वालिटीज, फिलिंग्स और कॉन्सेप्ट रादर दॅन फिजिकल ऑब्जेक्ट. म्हणजे हे काय करत असतात, तर हे एक आयडियाज असतात, क्वालिटीज असतात, फिलिंग्स असतात, भावना असतात, किंवा काही कल्पना असतात, बरोबर. आता एक्झाम्पल बघा, लव, अँगर, हॅपीनेस, सॅडनेस हे जे फिलिंग्स आहेत
ज्या भावना आहेत किंवा जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत, हे सगळे काय आहेत? अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. बरोबर. एक्झाम्पल्स पहा. शी शोड ग्रेट करेज ड्युरिंग द रेस्क्यू. आता इथे करेज, करेज काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. जे दिसतंय का आपल्याला, की जे आपण पाहू शकतो, किंवा हे एवढं आहे करेज, किंवा जे आपण टच करू शकतो. बरोबर. तर हे काय आहे? एक अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे की जे आपण पाहू शकत नाही किंवा टच करू शकत नाही. नॉलेज इज पॉवर. नॉलेज काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. बरोबर. आय ॲडमायर हर पेशन्स. पेशन्स काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. फिअर, फिअर कॅन स्टॉप पीपल फ्रॉम ट्राईंग. फिअर काय आहे? एक फिलिंग आहे, भावना आहे. सो इट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑनेस्टी इज ऑलवेज अप्रिशिएटेड. ऑनेस्टी म्हणजे नम्रता, नम्रपणा काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. जे दिसतं का? नाही. बरोबर. फ्रेंडशिप लास्ट अ लाईफ टाइम. फ्रेंडशिप, मैत्री काय आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. बरोबर. तर अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कॉन्क्रीट नाउन हे काय आहेत? एकमेकांच्या अपोजिट आहेत. ओके. नेक्स्ट टाइप आहे कलेक्टिव्ह नाउन. A collective noun is a word that names a group of people, animals or things as a single unit. व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांचा जो समूह असतो, यांच्या समूहाला किंवा टोळीला किंवा कळपाला जे एकच नाव दिलेलं असतं त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतात. ते एक्झाम्पल्स पहा. टीम. टीम म्हणजे काय? तर अनेक लोक एकत्र येतात, त्यांच्या त्या समूहाला टीम बोलतात. फोल्क. फोल्क म्हणजे काय? कळप. क्लास. क्लास म्हणजे काय? स्टुडंट एकत्र आल्यानंतर जो समूह एकत्र, स्टुडंटचा समूह एकत्र आल्यानंतर क्लास बनतो. हर्ड, फॅमिली, स्कूल ऑफ फिश हे सगळे काय आहेत? कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आता एक्झाम्पल्स पहा. द ऑडियन्स अपलॉडेड लाऊडली. ऑडियन्स काय आहे? खूप सगळ्या माणसांचा एक समूह आहे, एक ग्रुप आहे ऑडियन्स. ओके. म्हणून हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स वॉज बिल्डिंग अ न्यू नेस्ट. कॉलनी काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. म्हणजे खूप सगळे ॲन्ट्स, मुंग्या एकत्र तो समूह आहे त्याला कॉलनी बोललं जातं. ही कॅरीड अ बंडल ऑफ न्यूजपेपर. म्हणजे खूप सगळे न्यूजपेपर एकत्र गोळा केल्यानंतर, एकत्रित त्याचा समूह झाल्यानंतर बंडल जो बनतो तो कलेक्टिव्ह नाउन आहे. बरोबर. अ ह्यूज क्राऊड गॅदर्ड ॲट अ पार्क. क्राऊड म्हणजे खूप सगळे माणसं एकत्र आल्यानंतर जो जमाव, जमाव हे काय आहे? क्राऊड. जमाव म्हणजे काय? क्राऊड. हे काय आहे? त्या जमावासाठी एकच सिंगल युनिट, एकच सिंगल असं नाव दिलं गेलं आहे, त्याला काय बोललं जातं? क्राऊड. आणि क्राऊड हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. प्राईड ऑफ लायन्स रेस्टेड अंडर द ट्री. प्राईड म्हणजे त्या सिंहाचा जो कळप आहे, जे खूप सगळे सिंह एकत्र आल्यानंतर जो त्यांचा कळप बनतोय, त्या कळपाला प्राईड म्हणजे हे कलेक्टिव्ह नाउन आहे. आय बॉट अ सेट ऑफ कप्स अँड सॉसर्स. म्हणजे जो कप आणि बशीचा जो सेट आहे, त्या सेट म्हणजे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. त्या सर्व कप आणि बशीला एकत्रितपणे जे नाव दिलंय ते काय आहे? सेट. नेक्स्ट टाइप आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन इज ए वर्ड दॅट नेम्स द सबस्टन्स ऑर मटेरियल फ्रॉम विच थिंग्स आर मेड. म्हणजेच काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या पदार्थांपासून दुसऱ्या पदार्थांची निर्मिती होत असते किंवा वस्तूंची निर्मिती होत असते, त्या मूळ पदार्थांच्या नावांना मटेरियल नाउन असं बोललं जातं. आता एक्झाम्पल पहा. गोल्ड, सिल्वर, वूड, आयर्न. म्हणजे ह्या सगळ्या पदार्थापासून दुसरे पदार्थ किंवा दुसरे ऍटम्स बनत असतात. आता एक्झाम्पल बघा. गोल्ड. गोल्ड पासून ज्वेलरी बनत असते. सिल्वर पासून सुद्धा ज्वेलरी किंवा अजून कितीतरी गोष्टी बनत असतात. वूड पासून फर्निचर बनत असतं. आयर्न पासून कितीतरी लाखो प्रकारच्या वस्तू बनत असतात. बरोबर. तर हे सगळे जे नैसर्गिक जे मटेरियल आहे त्या सगळ्या नावांना मटेरियल नाउन असं बोललं जातं. आता एक्झाम्पल्स पहा. कॉपर इज युज्ड इन इलेक्ट्रिकल वायरिंग. कॉपर काय आहे? मटेरियल नाउन आहे. दिस स्वेटर इज मेड अप ऑफ वूल. वूल काय? मटेरियल नाउन आहे. मेनी टॉयज आर मेड अप ऑफ प्लास्टिक. प्लास्टिक मटेरियल नाउन आहे. द चिल्ड्रन प्लेड इन द सँड ॲट द बीच. सँड मटेरियल नाउन आहे. द हाऊस वॉज बिल्ड विथ स्ट्रॉंग स्टोन. आता इथे काय मटेरियल नाउन आहे? स्टोन. नैसर्गिक ते मूळ पदार्थ आहे. शी बॉट अ गोल्ड ब्रेसलेट फॉर हर मदर. गोल्ड. गोल्ड काय आहे? मटेरियल नाउन आहे. ओके. तर हे झाले मटेरियल नाउन.
पुढचा टाईप आहे काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. आता काउंटेबल नाउन म्हणजे काय पहा. अ काउंटेबल नाउन इज ए नाउन दॅट कॅन बी काउंटेड, म्हणजे जे आपण मोजू शकतो अशा ज्या वस्तू असतात त्यांना काउंटेबल नाउन म्हणतात. इट हॅज सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स, म्हणजे त्या एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकतात. आणि कॅन यूज अ अँड मेनी फ्यू, म्हणजे त्यांच्या पुढे हे वर्ड्स आपण वापरू शकतो. ओके, आता एक्झाम्पल पहा. पेन, पेन मोजू शकतो. बुक, बुक सुद्धा मोजू शकतो. ऍपल, कार, बॉय हे सगळे आपण काय आहे मोजू शकतो, म्हणून हे काय आहेत काउंटेबल नाउन आहेत. आता एक्झाम्पल्स पहा. दे सॉ मेनी कार्स ऑन द रोड. कार्स काय आहे काउंटेबल नाउन आहे, बरोबर. अ डॉग इज बार्किंग आउटसाइड. डॉग, डॉग काय आहे काउंटेबल आहे आणि तो एक आहे म्हणून अ. ओके. शी वॉन्ट्स अन ऑरेंज. ऑरेंज काय आहे काउंटेबल नाउन आहे आणि ते एकच आहे म्हणून अँड. देर आर फ्यू स्टुडंट्स इन द क्लासरूम. स्टुडंट्स काय आहे काउंटेबल आहे, आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो की किती आहेत, नंबर ऑफ किती आहेत त्यांचे नंबर हे काउंट करू शकतो, त्यांना काउंटेबल नाउन बोललं जातं. ओके. नेक्स्ट अनकाउंटेबल नाउन. अँड अनकाउंटेबल नाउन इज ए नाउन दॅट कॅनॉट बी काउंटेड, म्हणजे ते मोजले जात नाही. जे नाउन्स मोजले जाऊ शकत नाहीत त्यांना अनकाउंटेबल नाउन बोलतात. इट डज नॉट हॅव प्लुरल फॉर्म, त्यांचे काय अनेक वचनी फॉर्म नसतात. अँड युजली रिफर्स टू सबस्टन्स, क्वालिटीज ऑर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, आणि जास्ती करून हे काय असतात सबस्टन्सेस असतात किंवा क्वालिटीज असतात, गुण असतात किंवा अब्स्ट्रॅक्ट आयडियाज असतात. जसं आता इथे एक्झाम्पल्स पहा. वॉटर, राईस, शुगर, नॉलेज, लव हे सगळे काय आहेत अनकाउंटेबल नाउन्स आहेत. एक्झाम्पल्स. लव इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. लव, लव आपण काउंट करू शकतो का की एवढं आहे, 1 किलो आहे, 2 किलो आहे. सो लव इज अनकाउंटेबल नाउन. ही हॅज अ लॉट ऑफ नॉलेज. नॉलेज सुद्धा अनकाउंटेबल आहे, जे काउंट करू शकत नाही. शी ऍडेड शुगर टू द टी. शुगर काय आहे अनकाउंटेबल आहे. जरी क्रिस्टल असले तरी सुद्धा आपण ते काउंट करू शकतो का एक 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 करून, नाही, म्हणून हे अनकाउंटेबल नाउन आहे. आय हॅव नो मनी. मनी, मनी म्हणजे काय पैसे. पैसे हे काय आपण काउंट करू शकत नाही. हा, रुपये आपण काउंट करतो, बरोबर, पण पैसे म्हणजे 1 पैसा 2 पैसा असं मनी हे काउंट होऊ शकत नाही, म्हणून हे काय आहे अनकाउंटेबल नाउन आहे. देर वॉज हेवी रेन येस्टरडे. रेन, रेन काय आहे अनकाउंटेबल नाउन. रेन मोजू शकतो का आपण एवढा आहे तेवढा आहे म्हणून. सो रेन इज अनकाउंटेबल नाउन. ओके. नाउन शिकत असताना अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट माहित असायला हवी आणि ती म्हणजे जेरंड्स आणि इन्फिनिटिव्ह जे असतात ते सुद्धा ऍज अ नाउन ऍक्ट होत असतात. आता जेरंड म्हणजे काय. जेरंड इज ए वर्ब प्लस आयएनजी, बरोबर. म्हणजे जेव्हा वर्बला बेस फॉर्मला आयएनजी येतं, जो आयएनजी फॉर्म असतो वर्बचा त्याला जेरंड म्हणतात. आता इथे एक्झाम्पल पहा. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ, बरोबर. आता इथे स्विमिंग हे काय आहे जेरंड फॉर्म आहे, बरोबर, पण या वाक्यामध्ये या सेंटेन्समध्ये ऍज अ नाउन ते ऍक्ट होत आहे. आता नाउन काय करत असतात. नाउन हे काय सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असे फंक्शन पार पाडत असतात, बरोबर. मग इथे स्विमिंग इज ए गुड फॉर हेल्थ या वाक्यामध्ये स्विमिंग हे काय आहे नाउन ऍज अ नाउन ऍक्ट होत आहे आणि ते त्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणून वर्क होत आहे. आता सब्जेक्ट कसा ओळखायचा हे आपण सेंटेन्स या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की जेव्हा आपण काय आणि कोण हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला सब्जेक्ट भेटत असतो, बरोबर. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. हेल्थ म्हणजे काय चांगलं आहे तर काय स्विमिंग हा उत्तर आपल्याला भेटतं, म्हणजे स्विमिंग हे इथे सब्जेक्ट आहे. ओके. आय एन्जॉय रीडिंग. आता रीडिंग हे काय आहे इथे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक प्रकारे हे सुद्धा रीडिंग हे सुद्धा इथे काय तर ऍज अ नाउन ऍक्ट होत आहे. हर हॉबी इज डान्सिंग. आता या वाक्यात सुद्धा डान्सिंग हे काय आहे कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे ते वाक्य पूर्ण करायचं काम करत आहे, बरोबर. म्हणून हे सुद्धा इथे नाउन ऍज अ नाउन ऍक्ट होत आहे. ओके. इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. अँड इन्फिनिटिव्ह इज टू प्लस वर्ब, बरोबर. जेव्हा मी वर्ब्स हा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा मी तुम्हाला इन्फिनिटिव्ह आणि जेरंड हे अगदी इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. आता तुम्ही फक्त टू प्लस वर्ब म्हणजे इन्फिनिटिव्ह आणि आयएनजी, जेव्हा वर्बला आयएनजी लागतं तेव्हा जेरंड हे एवढंच लक्षात ठेवा. ओके. आता इथे एक्झाम्पल पहा. टू स्विम इज फन. आता या वाक्यामध्ये टू स्विम काय आहे
तर हे इन्फिनिटिव्ह आहे आणि हे इथे ऍज अ नाउन ऍक्ट होत आहे, म्हणजे या वाक्याचा ते सब्जेक्ट म्हणून ऍक्ट होत आहे. ओके, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आता इथे टू लर्न हे ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होत आहे, नाउन म्हणून ऍक्ट होत आहे. हिज ड्रीम इज टू ट्रॅव्हल द वर्ल्ड. आता इथे पहा, टू ट्रॅव्हल हे काय आहे, कॉम्प्लिमेंट, म्हणजे ते वाक्य पूर्ण करायचं हे काम करत आहे. हिज ड्रीम, काय ड्रीम आहे, टू ट्रॅव्हल. ओके, म्हणजे हे इथे ऍज अ नाउन असं ऍक्ट होत आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नाउन्स. फ्रेंड्स, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे व्हिडिओज गावोगावी खेडोपाड्यात पोहोचतील आणि जी मुलं प्रायव्हेट ट्युशन किंवा क्लासेस लावू शकत नाहीत त्यांना हे व्हिडिओज नक्कीच युजफुल ठरतील. मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपल्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल अभिमान आहे, पण इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज आहे आणि कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं असेल तर इंग्रजी हे यायलाच हवं. आणि म्हणूनच अशा मुलांना हे व्हिडिओज जर तुम्ही शेअर केले तर फ्री ऑफ कॉस्ट शिकायला भेटतील. तसंच तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.